नाही आहे. नंबर लावल्यावर 24 सिलेंडर येणार आणि 25 सिलेंडर येणार. हे आम्हाला पण कळते की देशामध्ये जगामध्ये परिस्थिती कशी आहे. त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे 25 सिलेंडर मिळण्याची अपेक्षा आहे. बरोबर 25 सिलेंडर पण आता साहेब तुम्ही आमच्यावर या तुम्ही स्वतः जावं तिकडे. आता इथे संघाचा जो एजन्सी आहे किंवा कंट्रोल इथे आहेत, मालवण आहे, सगळ्या एजन्सीमध्ये लाईन आहे. म्हणजे तुमच्या पुरवठा विभागाचं काय नियोजन आहे हे आम्हाला कोण आहे? पुरवठा अधिकारी कोण आहे? कुठे आहे? काल संध्याकाळी सिलेंडर पूर्ण संपले. कुठे आहेत पुरवठा अधिकारी? मॅडम तुमच्याकडे. मॅडम तुम्ही बघितलं काय किती सिलेंडर आले, किती सिलेंडर नंबर आहे? किती दिवसा आपण देऊ शकतो? नाही 25 सांगितलं ना की संघाकडे ओपनिंग स्टॉक 393 आहे सकाळचा. नाही मॅडम माझं काय म्हणणं की आता तुम्ही आम्ही वाचलं की 25 दिवसात सिलेंडर बुकिंग केल्यानंतर मिळणार आहे. बरोबर ना? शहरातल्या लोकांना 25 दिवसात आणि ग्रामीण भागातल्या लोकांना 35 दिवस. किती? 45 दिवस ना काढल्यानंतर बरोबर चालून दे. पण आता 25 दिवसात तरी मिळालं पाहिजे सिलेंडर अशी आमची अपेक्षा आहे. आता तुम्ही 329 सांगा. आता तुम्ही म्हणजे आम्ही आता बघितलं तुम्ही गेला काय मला माहिती आहे सांगलीकडे 500 रुपयाची लाईन आहे सिलेंडर. बरोबर ना? सगळीकडे. मग तुम्ही माझ्यामध्ये ओ साहेब आमच्यावर बोला ना. तहसीलदार बोला ना आमच्याशी. त्यांना सांगा माझ्या आले पण सांगा ना. बसले पाहिजे होते. गेले ना जाऊ दे ना. आम्ही काय फिरायला आलो नाही, सिलेंडरचं आलोय. लोकांचे आता अनेक लोकांचे आपल्याकडे काय म्हणताय? नाही सिलेंडर आहेत की नाही तुम्ही पुरेसा स्टॉक आहे आणि दररोज आढावा घेतोय. साहेब आम्ही हे शहरात आता लाईन होती ना. नागरिक आपले मोबाईलद्वारे बुकिंग करतायत आणि साहेब आम्ही मराठीतच तुम्हाला आम्हाला वेगळा काही नियम नाही, पुढे बसून वेगळा नाही. आता तुम्ही राज्यात नियम काढला ना की 25 दिवसात बुकिंग झाल्यानंतर मिळालं, पण हाच नियम आहे ना आमचं. तेच आहे की 25 दिवस झाल्यानंतर सुद्धा ज्यांचे सिलेंडर आहेत त्यांनी बुकिंग केलं, त्यांचं ऑनलाईन त्यांनी ऍपमध्ये स्वीकारलं आहे, त्यांना सिलेंडर मिळतं असं आमचं म्हणणं आहे. आता त्यामुळे सरकारला तुमच्या जे हॉटेल आता संपूर्ण या शहरातील हॉटेल जे कमर्शियल सिलेंडर आहेत त्याला पूर्ण बंद झाले. हॉटेल बंद करायचं काय करायचं? त्याची पर्याय व्यवस्था काय? तुम्ही रॉकेटचा देणार काय त्यांना साठा की बंदच ठेवायला सांगायचं? कमर्शियलचा सध्या सप्लाय बंद आहे, मग पर्याय व्यवस्था काय? हॉटेल बंद करायची की त्याच्या संदर्भात आपण पत्र काय करायचं? बुकिंग चालू आहे म्हणून बुकिंग आहे बघा. सगळ्यांसमोर बुकिंग कॅश नाही करायची. बुकिंग नाही बंद झाले. पूर्णच बंद. बुकिंग होणार ना. नंबरच स्विच ऑफ आहे. ऑफलाईन तरी करा ना बुकिंग. बुकिंग तर नंबर स्विच ऑफ हो. नाही हे मॅडम तुम्ही ना 329 ओपनिंग स्टॉक आहे ना तो पूर्ण बुकिंग नाही झालं. म्हणजे 25 दिवसानंतर मिळून दे ना. पण ते सिलेंडर पण 25 दिवसानंतर तुम्ही जावा देते. 25 दिवसानंतर काय मिळत नाही, ऑनलाईन होत आहेत की नाही हे तुम्ही जर विचारलं पाहिजे. दुसरं तर गोष्ट सांगितलं पाहिजे. प्रॉब्लेम येत आहेत की आम्ही वापस काय बसवले सिलेंडर नाही वापस नाही जात सिलेंडर नाही जात ना. वापरायचे जे व्यावसायिक तर अजिबात मिळत नाही. साहेब त्यांचा बुकिंग नंबरच बंद आहे. स्विच ऑफ लागतो. साहेब आता कसं देतात लोकांना कसं भेटणार नंबर स्विच ऑफ आहे? काय सांगणार ते सांगा ना. लोक जर डबल जर करत असतील तर ते होणार नाही डबल करत नाही. त्याच्यावर थांबवा तुम्ही. ऐकून घ्या. ऑफलाईन करा. जर तुमच्याकडे असतील सिलेंडर तर ते ऑफलाईन करा. ऑनलाईन होत नाहीये. त्या बाबतीत आपण प्रत्येक एजन्सीशी दररोज संपर्क साधून पुरेसा स्टॉक आहे नाही. साहेब तुम्ही तेच सांगतो की तुम्ही एजन्सी संपर्क साधण्यापेक्षा तुम्ही त्या एजन्सीमध्ये जावा, तिथे बाहेर लोकांचे काय हाल होतं ते बघा, लोकांना माहिती करून सांगा ना. 25 दिवसात आम्ही त्याच्यानंतर झालो की तुम्ही काल काय पुरवठा अधिकारी जिल्ह्यात काय बोलून घ्या. काय बोलून घ्या. जायचं नाही होतं नाही. उगाच थांबण्यात काही होतं नाही. 8 दिवस आम्ही वेळ येतो आणि हेच विषय आहे. पुरवठा अधिकाऱ्याचा नंबर द्या. तुम्हाला घरगुती म्हणा किंवा जीवनवस्तू वस्तू म्हणा ह्याच्यात लक्ष मिळत नाही, वेळ मिळत नाही. परंतु 2 नंबर करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो. 84 असते ना त्याला तुम्हाला मोफत देण्यासाठी त्यांना सोबत देण्यासाठी त्यांना वेळ मिळतो. साहेब तुम्ही काय करा ह्याच्यावर जरा सिरियसली तुम्ही जावा तिथे फील्डवर जावा. मॅडम सांगा पुरवठा दिला 80 87 58
बुकिंग होणार नाही तर मी जायचं 8 दिवस बुकिंग जायचं. नाही नाही का म्हणजे काल किती दिवस केले, 45 दिवस केले. आता संतोष काय म्हणणार की 25 आणतात, 25 मिळालं सिलेंडर. ग्रामीण भागात 45 नमस्कार. आणि माझे आमदार वैभव नाईक बोलतो. साहेब आम्ही आता तहसीलदार ऑफिसला फिरायला आलो, तहसीलदार साहेब पण आले आणि पुरवठा अधिकारी. आता साहेब ना सगळीकडे तुम्ही पेपरमध्ये दिलं, लोकांनी पॅनिक होऊ नये, लोकांना 25 सिलेंडर मिळणार आहेत. पण आता तुम्ही कणकोलीमध्ये बघा, मालवणमध्ये किंवा कुडाळमध्ये एजन्सीच्या बाहेर लोकांच्या 200-400 लोकांच्या लाईनी आहेत. आमचं काय म्हणलं की 25 दिवसात मिळालं की नाही, त्याचे ऍक्ट चालू आहे की नाही हे तुम्ही बघा ना. तुम्ही फक्त पत्रकार लोकांनी पॅनिक होऊ नये, पण सिलेंडर 25 दिवसात नाही मिळालं लोक पॅनिक होणार ना. काय म्हणतात डोमेस्टिकचा सप्लाय जो आहे मागे पुढे होत आहे, परंतु तो होईल. लोकांनी म्हणजे पॅनिक होऊ नये, हा एक मुद्दा आहे. आणि फक्त जो आहे कमर्शियलचेच मॅटर आहे. कमर्शियल कंपन्यांनी ते क्लोज ठेवलेला आहे. नाही साहेब, आता नाही काय म्हणते, जो सिलेंडर आपला ग्राहक म्हणजे हे आहे घरगुती आहे, त्या घरगुती सिलेंडर साहेब 25 दिवसांनी मिळायला पाहिजे ना ऍपमध्ये. तो ऍप तुम्ही स्वतः तुमचा नंबर आहे किंवा तुम्ही स्वतः नोंदणी करून बघा, तो लागत नाही. म्हणजे ते पूर्ण सर्व्हर डाऊन असेल किंवा गर्दी झाली असेल घेऊन. परंतु तुम्ही एजन्सी माझ्या प्रिपेरेशन कोणी करणारा नाही, त्याच्यामुळे मी काही सिलेंडर वगैरे घेतलेलं नाही सर. बरोबर आहे. मग चांगलं आहे तुमच्याकडे. बरं साहेब, मी काय म्हणतो की तुम्ही ह्या एजन्सीच्या तिथे कोणाला तरी पुरवठा अधिकारी तुम्ही जावा स्वतः. ते सिलेंडर कसे येतात की लोकांना सांगा ना, थांबा पॅनिक होऊ नका असं तुम्ही सांगताय, पण ऍक्च्युअली फील्डवर आणि दुसरं काय ना, आता कमर्शियल सिलेंडर तुम्ही बंद केले बरोबर ना, मग त्यांना पर्याय तुम्ही रॉकेल द्या. एक मिनिट, कमर्शियल सिलेंडर मी बंद केलेलं नाही किंवा शासनाने बंद केलेलं नाही. आणि काल चीफ सेक्रेटरीने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये डोमेस्टिकच्या उपयोग कमर्शियल पर्पज करता होणार नाही याची दक्षता घ्या. कारण की घरगुती सिलेंडर घराघरामध्ये पोहोचणे गरजेचे आहे. हा महत्वाचा पार्ट आहे. साहेब, तुम्ही काय माहित आहे, तुम्ही आता जिल्हा पुरवठा अधिकारी आहे ना, म्हणजे सरकारचे प्रतिनिधी आहे ना, सरकारचे प्रतिनिधी आहे. पेट्रोलियम कंपनी सरकारचे प्रतिनिधी आहेत, तुमचे चीफ सेक्रेटरी सरकारचे प्रतिनिधी आहेत. आम्ही आमच्या काय अडचणी असेल त्या तुम्हाला सरकारी अधिकारी तुम्हाला सांगणार ना. आता तुम्ही सांगितल्यानंतर हे आमचं म्हणणं तुम्ही वरिष्ठांना दिलं पाहिजे की ह्या आता हॉटेल व्यावसायिक आहेत, आता मुलं शाळेत येत आहेत, काही मुलं हॉस्टेलला इथे आहेत, पण त्यांना तर पर्याय व्यवस्था काहीतरी केली पाहिजे ना. आमच्या वतीने तरी सरकारच्या लक्षात असेल तर तुम्ही आमचं आम्ही इथे 50 लोक आहोत, आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, आमचे तालुका प्रमुख आहेत, या सगळ्यांच्या तुम्ही वरती सांगा. शेवटी आमचं म्हणणं सरकारच्या म्हणण्यात थोडीच हे करणार ना. तालुक्यात राज्यात काय विषय आमच्या देशात काय राज्य हा ते तुम्ही सांगा आणि तुम्ही हे करा. आणि आम्ही तुम्ही उद्या सुट्टी असेल, आम्ही सोमवारी येतो तुमच्याकडे. आमचा एक तुम्ही भेटायचं साहेब, हे आमचं म्हणणं तुम्ही वरिष्ठांना सांगा तुमच्या, आणि तुम्ही स्वतः जाऊन एकदा एजन्सीकडे काय लोकांची तुम्ही मला 8 दिवस सिलेंडर जातो, 8 दिवस सिलेंडर बुकिंगच होत नाही. माझे 2 सिलेंडर केले आहेत. तुम्ही आता माझ्या बघायला आता आम्ही 1 तारीखला बुकिंग घ्यायचं होतं ना, काय उडवण्याची उत्तर तेलीकडे द्या. त्या तेलीकडे काय होती मला वाटतं ती आमच्यावर मेहरबानीच करते 100%. सगळ्या एजन्सी हो मला तर फुकट देणार आहे असं वाटतं. एवढं अशी म्हणत होती की 100% आम्ही तुमचं घर वापरायला घेत नाही. जिल्हाधिकारी मॅडम यांनी भरारी पत्र नेमलेली आहेत. आपल्या गैरवापर कोण करत असेल त्याच्यासाठी व्हिजिट करतात लोक तिथं आमची. हो साहेब, तुमच्या मी माझं सांगतो तो विषय लक्षात येत नाही. आपण काय झालं की 25 दिवसात सिलेंडर मिळाला मला तर 45 दिवसाची ते मर्यादा. ग्रामीण बघा. अजून ते साहेब, सर्क्युलर संघाकडे आलेलं नाही. काल संध्याकाळी चौकशी केली. नाही अरे आमचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. बरं, 25 दिवसात आहे. आणि यावेळेला 25 दिवस ते बाळाबरोबर ते सांगतात की मी 1 तारीखला बुकिंग केली आहे. हे मला मिळून देणार 25 दिवसात. आम्हाला 10 दिवसात नको. अशा केसेस नाही
साहेब आता तातडीने solve तुम्ही करायला आज शनिवार आहे बघा आणि सोमवारी आम्हाला पुन्हा हा. आज आम्ही फक्त लोकच आलो म्हणजे आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आलो किंवा आमचे जिल्हा परिषद पुढच्या सोमवारी आपण सगळे लोक घेऊन या बरोबर आहे सोमवारी हे जर नाही सुरू झाले सोमवारी हजारो संख्येने इथे चला नाही का, नाविलाज आहे लोकांचं. लोकांचं नाविलाज आहे कारण ती परिस्थिती तशी बोलत आणि आहे. इथे तुम्ही भेटा मला नंतर एक वेळ एक काम आहे सांगतो एक प्रस्ताव जिल्हा पुरवठ्याधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे ते गॅस सिलेंडर